हा लक्ष देते आता. मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण, इन्सर्टमधून पिक्चर घेतलं होतं ना, बरोबर ना. इन्सर्टमधून काय घेतलं होतं, पिक्चर. आता आपण कुठे येणार आहे, पुढच्या स्टेप्स काय दिले ते, क्लिपार्ट. जसे पिक्चर घेतले तर तसेच आपण काय करू शकतो, क्लिपार्ट घेऊ शकतो. मग इन्सर्टमध्ये गेल्यावर क्लिपार्टवरती क्लिक करू, बरोबर ना. जसे क्लिपार्टवरती क्लिक करणार ना, उजव्या बाजूला एक क्लिपार्टची विंडो दाखवणार. बघा मी इथे क्लिपार्टवरती क्लिक केलं, आले क्लिपार्ट आहे ना. इथे नाव लिहिलेलं आहे ना, हे नाव काय केलं, डिलीट केलं. आणि ते आले ना क्लिपार्टची विंडो, हे नाव काय केलं, डिलीट केलं. आणि नंतर कुठे यायचं आपण, गोवरती क्लिक करायचं. कुठे जाणार, गो. बघा आले अलग अलग क्लिप्स आहेत ना, बरेच पिक्चर दाखवत आहेत. कोणता पिक्चर पाहिजे आपण घेऊ शकतो इथून, कोणताही पिक्चर. समजा मला हा पिक्चर पाहिजे, तर कसा इन्सर्ट करणार, तर इथे फक्त एकदा क्लिक करायची, आला पिक्चर. आता बघा वरती दाखवतोय फॉर्मॅट मेनू. मग आपण साईज कमी जास्त करू शकतो त्याची. सेम जसे आपण पिक्चरवरती इफेक्ट दिले होते ना, तेच सर्व इफेक्ट त्याच्यावरती पण देऊ शकतो. आता हे पिक्चरला इकडे आणायचं आहे. बघा इकडे येतोय का, नाही. त्या मग सर्वात प्रथम कुठे जावं लागणार, फॉर्मॅट. त्यानंतर कुठे येणार, रॅप टेक्स्ट. आणि त्यामध्ये कुठे क्लिक करणार, टाईडवरती क्लिक करणार. झालं इथे पिक्चर मूव, कळालं. नको आहे तर कोणतं बटन दाबणार, डिलीट बटन दाबणार, गेलं पिक्चर. बोला पुन्हा एकदा जरा, कुठे गेलो तर आपण, प्रथम कुठे यायचं आहे, इन्सर्ट होते ना. कुठे येणार इथून, इन्सर्ट. नंतर कुठे यायचं आहे, क्लिप आर्ट. कुठे क्लिक करणार, क्लिप आर्टवरती क्लिक करायचं आहे. केलं क्लिप आर्टवरती क्लिक. नंतर कुठे यायचं आहे, क्लिप आर्टची विंडो आली ना, इथे काय लिहायचं आहे का, इथे काय लिहिलेलं असेल तर डिलीट करायचं. आणि नंतर कुठे यायचं आहे, गोवरती क्लिक करायचं. हॅलो. आता जो पण फोटो पाहिजे इथून आपण इन्सर्ट करू शकतो, समजलं ना. जो फोटो पाहिजे फक्त क्लिक करायची. नंतर जसे आपण पिक्चरला इफेक्ट दिले होते तसेच इफेक्ट ह्या पिक्चरला पण देऊ शकतो. आता मी काय केलं, डिलीट बटन दाबलं, है ना. नको असलं काय केलं, इथून क्लोज केलं. पुन्हा कुठे गेलो आपण, इन्सर्टवरती. आता क्लिपार्ट नंतर काय दाखवतोय, शेप. शेपचा अर्थ काय की अलग अलग शेप इन्सर्ट करू शकतो, समजतं ना. एक्झामला आपल्याला सांगितलं असेल की शेपचं नाव दिलेलं असणार, की एखादा शेप इन्सर्ट करा. क्लिक केलं शेपवरती, कोणता शेप आहे ते प्रत्येक शेपला नाव आहे बघा. इथे काय दाखवतं, बेवल इफेक्ट है ना. ॲरो सांगितले असेल तर ॲरोमध्ये शोधायचं. इथून काय दाखवतोय, अप ॲरो है ना. कॅलआउट बोलले असेल तर कॅलआउटमध्ये शोधायचं आहे. दाखवतोय कोणता इफेक्ट घेतला मी, दाखवतो. हार्ट पाहिजे तर हार्ट घ्यायचा, बेवल पाहिजे तर बेवल इफेक्ट. इथून ड्रॉ करायचा, आला. आता याच्यामध्ये फॉर्मॅटिंग पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, फॉर्मॅटमध्ये जायचं. दाखवतो इथून शेप स्टाईल. इथून पण अलग अलग स्टाईल येऊ शकतो. कलर फिल करायचं इथून पण करू शकतो आपण. दाखवतो ना शेप फिल, इथून अलग अलग कलर वगैरे फिल करू शकतो, समजतं. इथून दाखवतोय, कळलं ना. हेच इफेक्ट ट्राय करू शकतो आपण. आता नको असलं काय केलं, इथून डिलीट बटन दाबायचं आहे. बघा कुठून घेणार आपण, कुठून जाणार शेप घेण्यासाठी, इन्सर्ट. नंतर कुठे यायचं आहे, शेप. आणि त्यामध्ये कुठे जाणार, कोणता शेप पाहिजे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ना. जो शेप पाहिजे त्याच्यावर क्लिक करा एकदा, आला. इथून पण अलग अलग स्टाईल देऊ शकतो आपण. दाखवतो एवढा. नको असेल तर डिलीट बटन दाबला, समजलं. एवढा शेप बघितला होता ना. आता पुढे वाचा, इथे काय दिलंय, स्मार्ट आर्ट. कोणता ऑप्शन बघितलाय, स्मार्ट आर्ट. स्मार्ट आर्टचा अर्थ काय, अलग अलग डिझाईन दाखवणार. इथून क्लिक केलं स्मार्ट आर्टवरती, समजतं नाही. अलग अलग स्टाईल आहेत, पण सध्या मी कोणता ऑप्शन घेतो, ऑल. ऑलचा अर्थ काय की सर्व स्टाईल दाखवणार आपल्याला नंबर वाईज. दाखवतो पहिला लिस्ट, अजून अलग पाहिजे असेल तर ॲरोने खाली यायचं. दाखवतो नंतर प्रोसेस, बरोबर ना. इथून कोणतीही स्टाईल घेऊ शकतो आपण. इथे बघा जरा सायकल. असे आपण शाळेमध्ये बघा एक सायकल ड्रॉ करून दाखवले असतं आपल्याला, समजतं ना. कोण कोणाला खात असतो ना, ऋतुचक्र दाखवले असतं, समजतं. त्यामध्ये दाखवले असतं एकामागोमाग एक. आपल्याला ही स्टाईल पाहिजे ही घेऊ शकतो, अजून अलग पाहिजे असेल. ते वाचा जरा काय दाखवतोय,
आहे ना, हायरार्ची दाखवतोय. इथे क्लिक केलं. याचा अर्थ काय, आपण समजा आपल्याला फॅमिली ट्री बरोबर ना, वंशावळ दाखवतो ना असेल, मग त्यासाठी आपण ड्रॉ करू शकतो. काय केलं मी इथून, ओके आलं. हा सोपा फॉर्मॅट आहे. समजा इथे मी नाव लिहिलं, दाखवतोय फॉर्मॅट. समजा काय लिहिलं इथे, बरोबर आहे. हां. आता आपण इथून नाव लिहू शकतो, एखाद्या कंपनीचं नाव लिहिलं त्याचे आपल्याला पार्टनर दाखवायचे आहेत. समजतंय. मग कुठे लिहिलं मी, ते क्लिक केलं आणि काय लिहिलं ते, समजा आपण रिलायन्स इंडस्ट्रीज बरोबर लिहायचं आहे. समजा रिलायन्स इंडस्ट्रीज, मग कसं लिहिणार इथे, है ना, रिलायन्स कंपनी आहे ना. मग ते आपल्याला दोन पार्टनर दाखवायचे आहेत. कोण कोण, एक तर मुकेश अंबानी, दुसरा अनिल अंबानी, बरोबर आहे. सध्याचे प्रेझेंटचे, जसं ते क्लिक केलं, काय लिहिणार इथे आपण, आणि ते काय लिहिणार, हॅलो समजतं एवढं. आता हे लिहून झाल्यानंतर काय करणार, इथे क्लिक केलं मी, समजतं नाही, ज्याकडे दाखवतो दोन पार्टनर्स. समजा आता दिसतंय ना अनिल, मग आपल्याला ह्याच्यामध्ये समजा अजून दोन कंपनी दाखवायचे आहेत. समजा त्यांचे अलग अलग कंपनी आहेत, समजा ते आपल्याला कंपनी दाखवायचे, दोन कंपन्या, पण इथे जागा आहे का, सध्या एकच बॉक्स दिलाय. मग अजून नवीन बॉक्स पाहिजे असलं कुठे येणार, कुठे जायचं, इथून डिझाईनवरती जायचं. कुठे जायचं आहे, डिझाईन, नंतर कुठे येणार, दाखवतो ॲड शेप. तर ॲड शेपच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे ना. आता कुठे पाहिजे, तो खाली पाहिजे ना. मग काय घेणार इथून, ॲड शेप बिलो, म्हणजे याच्या खाली येणार. बघा आला इथे नवीन एक शेप ॲड. समजा आपल्याला हा शेप नको आहे समजा, तर इथे क्लिक करू शकतो आणि कोणतं बटन दाबायचं, कीबोर्डवरती डिलीट नावाचं बटन दाबायचं, बॉर्डरवरती क्लिक करायचं, गेला. समजतंय कसं कमी जास्त करू शकतो. मी अंडू करून मागे आलो, कळालं. अजून डिझाईन चेंज करायची असेल, लेआउट, तिथून आपण अलग अलग स्टाईल देऊ शकतो, कळतंय ना. पुन्हा इथून पाहिजे अलग स्टाईल, तर इथून अलग स्टाईल घेऊ शकतो आपण, कळतंय. कोणताही फॉर्मॅट घेऊ शकतो, कळालं. अजून फॉर्मॅटमध्ये गेलो तर इथून आपण शेप चेंज करू शकतो, त्यांचे इफेक्ट देऊ शकतो, कळालं कसं घेतलं. नको असेल तर काय करायचं, बॉर्डरवरती क्लिक करायचं, आणखीन डिलीट बटन, कळलं कसं घेतलं होतं. कुठे गेलो होतो आपण, इन्सर्ट, स्मार्ट आर्ट, इथून कुठे गेलो होतो, ऑलमध्ये गेलो होतो ना. नंतर यातून एखादी स्टाईल सिलेक्ट केली होती, समजतंय. बघा इथून हा घेतला स्टाईल आणि ओके गेला. मग इथून आपण मध्ये मध्ये लिहू शकतो. आपल्याला दाखवत असतं ना, ते सायकल दाखवत असतं, कोण कोणाला खात असतो बघा, एकमेकाच्या पाडून दाखवले असतात, ऋतुचक्र दाखवतो. इथून नको असलं बॉर्डरवरती क्लिक केला, आणखीन डिलीट बटन. आता पुढे कुठे येणार, इन्सर्ट, स्मार्ट आर्ट आहे ना. हां कुठे दिला आहे, चार्टवरती क्लिक करणार. कुठे क्लिक करतोय मी, चार्ट, चार्टवरती क्लिक केलं, हॅलो. इथून दाखवतोय अलग अलग चार्ट. मी सध्या कोणता घेतला, इथून कॉलम चार्ट घेतला. कॉलममध्ये कोणता घेतला, पहिलावाला, काय नाव दिलं आहे, क्लस्टर्ड कॉलम, म्हणजे जसं आपण शाळेमध्ये चार्ट करतो ना, ग्राफ तयार करतो, आलेख. क्लिक केलं इथून, नंतर काय करणार, ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि आता ही एक्सेलची एक विंडो तयार झाली बघा. आता इथे मी काय करतो, स्टुडंटचे नाव लिहितो, समजा ना, काय लिहिलं, अमोल. पुन्हा इथे क्लिक केलं, ह्याच्यामध्ये आपण जे चेंजेस करत जाणार ना, त्याचा ॲटोमॅटिक एक चार्ट तयार होणार. काय लिहिलं, आहे ना. आता इथे कॅटेगरीमध्ये काय लिहू शकतो आपण, मार्क्स लिहू शकतो, म्हणजे अलग अलग सब्जेक्ट. बरोबर. चौथा भाग नको असेल तर आपण डिलीट करू शकतो. एवढा केला डिलीट, समजते. आता हे मार्क्स आहेत ना, इथून चेंज करा, कळतंय. जे पाहिजेत मार्क्स ते आपण लिहू शकतो इथून, है ना. नंतर काय करायचं, इथे लिहून झाल्यावर काय करायचं आहे,
बरं, समजा लिहून झालं. आता या विंडोमध्ये आपण चेंजेस केले ना, मग बदल केल्यानंतर काय करायचं, इथून फक्त एकदा क्लोज करायचं. मग हा जो आपण एक्सेल ओपन केलाय ना, बघा एक्सेलमधला चार्ट ऑटोमॅटिक तिकडे काय झालेले असणार, तयार झाले असणार. बघा इथून मी क्लोज करतो, इथून विंडोला क्लोज केलं, बघा झाला चार्ट तयार. समजतंय, कळेल. आता याच्याविषयी आपण अजून डिटेलमध्ये माहिती आपण एक्सेलमध्ये बघणार आहोत. समजतं ना, याच्यामध्ये अजून जर का आपल्याला महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर ती माहिती आपण कशामध्ये बघणार आहोत, एक्सेलमध्ये. मग एक्सेल आपण शिकल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. कळतं ना, इथे क्लिक करून काय केलं, डिलीट बटन दाबलं. कळलं, कुठून घेतलं होतं आपण, इन्सर्टमध्ये कुठे गेलो होतो आपण, चार्ट है ना. मगाशी आपण कोणता घेतला होता, कॉलम चार्ट घेतला होता ना. आता पाय चार्ट घ्यायचा. समजा पाय चार्ट घेतल्यानंतर काय करू शकतो, इथून आपण ओके. हॅलो, बघा दोनच दिलेत ना पाय चार्टमध्ये. मग इथून पाहिजे तर आपण चेंज करू शकतो, कोणत्या सेलमध्ये कोणत्या क्वार्टर्समध्ये किती सेल झाला. बरोबर ना, आपण जो पाहिजे इथून चार्ट बनवला आणि तिथून क्लोज करायचा. मग तो पर्सेंटेजमध्ये दाखवणार तिकडे. बघा दाखवतोय, कळालं. नको असलं बॉर्डरवरती क्लिक करायचं आणि डिलीट बटन दाबायचं. समजतंय. हां, तर चार्ट झालं होतं ना. इथे वाचा काय दिलंय, स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉटचा अर्थ काय होणार, की समजा आता मला हा पिक्चर आहे, बरोबर ना, इथले एवढे पिक्चर आहेत, किंवा हा विंडोजचा पिक्चर आहे. हा पिक्चर मला कुठे आणायचा आहे, वर्डमध्ये आणायचा आहे. बरोबर, इथे दिसतोय विंडोजचा पिक्चर. हा विंडोजचा पिक्चर मला वर्डमध्ये आणायचा आहे. मग कुठे येणार आपण, स्क्रीनशॉटवरती क्लिक करायचं एकदा, आणि कुठे यायचं, स्क्रीन क्लिपिंग. म्हणजे जो डेस्कटॉप आहे ना, त्याचा पिक्चर दिसणार आपल्यासमोर. हॅलो, आता इथून ड्रॅग करा, कोणता फोटो पाहिजे, हा फोटो पाहिजे ना. मग इथून मी एकदा ड्रॅग करतो. बघा केला ड्रॅग, आणि ड्रॅग केल्यानंतर फक्त क्लिक सोडून द्यायची. बघा आला तोच पिक्चर इथे. समजते कसा घेतला होता. बघा मी आता डिलीट बटन दाबला. बोला कुठून घेतला होता आपण, इन्सर्ट, स्क्रीनशॉट, नंतर कुठे येणार, स्क्रीन क्लिपिंग. कोणतं पाहिजे मला, समजा हे फोटो पाहिजेत, तर इथून घेणार मी एवढाच. आला फोटो, आणि दाखवतो तेच फोटो. कळतंय. नको असलं काय करू शकतो आपण, डिलीट करू शकतो. समजलं एवढं. आता इथे वाचा काय दिलंय, टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्सचा अर्थ काय, की लिहिण्यासाठी बॉक्स येणार आपल्याला. टेक्स्ट बॉक्स म्हणजे काय करू शकतो आपण, लिहिण्यासाठी बॉक्स. मग टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करतो इथून. हॅलो, नंतर कुठे यायचं आहे, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. नंतर कुठे येणार आपण, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स है ना. इथून ड्रॅग करायचं फक्त इथे. आता इथे नाव लिहू शकतो आपण. समजा ॲड्रेस पाहिजे, ॲड्रेस लिहिला. मुंबई नंबर लिहिला समजा काहीतरी, हा बरोबर ॲड्रेस लिहिला आपण इथून. आता आपल्याला बॉक्सची साईज कमी जास्त करण्यासाठी माहिती आहे ना इथून. बरोबर, याचा उपयोग कधी येणार, आपण समजा लेटर लिहित असेल तर ॲड्रेस आपल्याला उजव्या साईडला घेऊन जायचा आहे, तर बॉर्डरवरती क्लिक करून आपण घेऊ शकतो उजव्या साईडला. दाखवतोय. पण समजा आपल्याला ही बॉर्डरच नको नाही दाखवायची तर काय करणार, इथे क्लिक करा. नंतर कुठे यायचं आहे, फॉर्मॅट, शेप, आउटलाईन, आणि त्यामध्ये कोणता ऑप्शन घेणार, नो आउटलाईन. बघा दिसतंय नो आउटलाईन गेली. नको असलं काय करायचं, बॉर्डरवरती क्लिक करायचं. इथे क्लिक करून कोणतं बटन दाबायचं, डिलीट बटन दाबायचं. गेला. बोला कुठून घेतला होता आपण, इन्सर्टमधून, टेक्स्ट बॉक्स, आणखीन ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. समजतं, इथून आपण ड्रॉ करायचं आणि लिहायचं फक्त आतमध्ये. आता इथून मी डिलीट केला. तसंच काय दिलंय, वर्ड आर्ट दिलंय. वर्ड आर्टचा अर्थ काय, की अलग अलग स्टाईलमध्ये आपण लिहू शकतो. बघा वर्ड आर्टवरती क्लिक केलं, कोणती स्टाईल पाहिजे ती स्टाईल घ्या इथून एखादी. आली स्टाईल, या स्टाईलवरती क्लिक करा. दाखवतो ते नाव. मग हे नाव काय करायचं, डायरेक्ट डिलीट बटन दाबायचं, आणि ते आपलं स्वतःचं नाव लिहा पाहिजे तर लिहिले ते नाव. नंतर बाहेर क्लिक करा. समजलं कसं घ्यायचं आहे ना. चेंजेस करायचे आपण करू शकतो याच्यामध्ये चेंजेस. नको तर डिलीट बटन दाबायचं. कुठून घेतलं होतं आपण, इन्सर्ट, वर्ड आर्ट, आणि इथून एखादी स्टाईल घेतली होती. बरोबर आहे. तसं आता इथे काय दिलंय, डेट अँड टाईम. म्हणजे काय, तर डेट घेऊ शकतो आपण. बरोबर ना, डेट किंवा टाईम इन्सर्ट करू शकतो. डेट घेतली, कोणतं पाहिजे डेट, जो फॉर्मॅट पाहिजे तर आपण घेऊ शकतो इथून एखादा. आणि नंतर काय करायचं, इथून ओके केलं.
जिथे आपला कर्सर असेल तिथे डेट येणार. बघा आली इथे डेट. समजते. पण आज तारीख इथे 14 जानेवारी आहे ना. समजा मी 8 दिवसानंतर ओपन केलं तर आपल्या इथे डेट अलग अलग चेंजेस झालेली पाहिजे. बरोबर. त्या दिवसाची तारीख असेल ती तारीख तिथे आली पाहिजे. मग त्यासाठी कुठे जाणार आपण. डेट अँड टाईममध्ये जायचं आहे. कोणता एखादा फॉर्मॅट सिलेक्ट करायचा. पण इथून कोणता ऑप्शन दिला आहे. अपडेट ॲटोमॅटिकली. म्हणजे काय तर जसे जसे डेट बदलत जाणार तसे ऑटोमॅटिक इथून डेट चेंज होत जाणार. ओके केलं. मग जर का आपण उद्या ओपन केलं तर इथे काय असणार 15 जानेवारी असणार. समजते. आणि लास्टला काय दिलं इथून सिम्बॉल. आपण इथून कोणताही सिम्बॉल घेऊ शकतो आपल्याला जो पाहिजे तो. दाखवतो अलग अलग सिम्बॉल. जो सिम्बॉल पाहिजे कॉपीराईट सिम्बॉल पाहिजे ते तो सिम्बॉल. अजून अलग पाहिजे असलं कुठे येणार मोर सिम्बॉलमध्ये. मग इथून मी एखादा सिम्बॉल घेतला. आला सिम्बॉल. करणार एवढी प्रॅक्टिस. बघा काय काय बघितलं होतं आपण आता. इन्सर्टमध्ये पहिला कुठे गेलो होतो आपण क्लिप आर्ट. क्लिप आर्टमध्ये क्लिक केल्यावर बाजूला एक विंडो येणार. बरोबर ना. इथे मध्ये काय लिहिले असणार त्याला काय करायचं आपण डिलीट बटन दाबायचं. डायरेक्टली कुठे यायचं आहे गो वरती जायचं. एखादा पिक्चर सिलेक्ट करून काय करायचं फक्त क्लिक करायचं इथे. नंतर कुठे गेलो होतो शेपमधून एखादा शेप घेतला होता. बरोबर ना. स्मार्ट आर्टमध्ये गेलो इथून एखादी ड्रॉइंग घेतली होती. चार्ट. नंतर काय घेतलं होतं आपण स्क्रीनशॉट टेक्स्ट बॉक्स वर्ड आर्ट डेट अँड टाईम आणखीन सिम्बॉल. करणार एवढी प्रॅक्टिस. जमेल प्रॅक्टिस करायला यांची. समजते. करा एवढी प्रॅक्टिस.